धाराशिव विशेष सत्र न्यायालयामध्ये तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचे दोषारोपपत्र सादर. 10,000 पानांचं दोषारोपपत्र सादर. दोषारोपपत्रात अनेक गंभीर मुद्द्यांचा उल्लेख. शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा मुद्दा सुद्धा ऐरणीवर. भूसंपादनाच्या मोबदल्यावरील व्याजाची रक्कम आणि या मुद्द्यावर सुद्धा लवकरच होणार निर्णय. चैत्र यात्रेनिमित्तानं पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या भाविकांनी विठुरायाच्या चरणांवर केलं भरभरून दान. मंदिर समितीस तब्बल 2,56,00,000 मिळालं उत्पन्न. परळीमध्ये किरीट सोमे यांच्या ताफ्याला दाखवलेत काळे झेंडे. परळीतून मौलाना आझाद चौकाकडे जाताना मुस्लिम बांधवांनी दाखवलेत काळे झेंडे. मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये पहिल्यांदाच कुस्ती आखाड्याचं आयोजन. महाराष्ट्र केसरी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नरसिंह यादव यांच्या नेतृत्वात कुस्ती स्पर्धेचं आयोजन. नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरण. 580 अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द. नियुक्त्या रद्द करून पगार वसुली केली जाण्याची शक्यता. कोल्हापूरमधील करवीर निवासीने श्री अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या खांब उभारणीला प्रारंभ. पावसाळ्यापूर्वी गरुड मंडप होणार तयार. जळगावमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून एकनाथ खडसेंच्या पुतळ्याचं दहन. गिरीश महाजनांवर खडसेंनी केलेल्या आरोपांचा निषेध व्यक्त. राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाचा मद्य तस्करांना दणका. 56,30,000चा मुद्देमाल जप्त. गुजरातमधील 2 आरोपींना केली अटक. नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरातील कूलरच्या गोदामाला आग. आगीमुळे परिसरात पसरलेत आगीचे लोट. आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.